एक्सेलेटरवर जोरात पाय दिल्यानं कुर्ला बस अपघाताच्या प्राथमिक अहवालात माहिती अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। ड्रायव्हरला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता। कुर्ल्यात ओशाळी माणुसकी, बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या दागिन्यांवरती मारला डल्ला। पेटलेल्या परभणीत सध्या तणावपूर्ण शांतता, माथे फिरून केली होती संविधान शिल्पाची विटंबना, संतप्त जमाव सध्या शांत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत, खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक, गृह, महसूल आणि अर्थखातं कुणाला मिळणार याकडे लक्ष। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत, महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर, नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांची घेतली भेट। आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं हत्या प्रकरण, पूर्वव्यवस्थेतनं भाडेकरूनच सतीश वाघ यांची हत्या केली, आरोपीकडनं कबुली। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी तिसऱ्या आरोपीला बेड्या, तर लोकल पोलिसांवर, स्थानिक पोलिसांवरती विश्वास नाही, एसआयटीची स्थापना करा, आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। राज्यात बनावट औषधांचा पुरवठा, 11 जिल्ह्यांमध्ये विकली गेली आहेत बनावट औषधं। ठाण्यातील बागडे इस्टेट आणि भिवंडीतल्या शांतीनगर भागातील रॅकेटचा भांडाफोड, तिघांच्या विरोधात गुन्हा। पुण्यात 10,000 बहिणी अपात्र, 20,84,000 अर्जदारांना मिळणार लाभ, महिला बालकल्याण विभागाची माहिती। लग्नसराई दरम्यानच सोन्याचे दर वाढले, सोन्याच्या दरात 2,000ची वाढ, सोन्याचे दर 78,500 रुपये प्रति तोळा। रत्नागिरीच्या भाटे समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकले तरुण तरुणी, स्थानिक तरुणांकडून सुखरूप सुटका, समुद्राच्या ठिकाणी नसतं धाडस न करण्याचं आवाहन।